नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते। आज या ठिकाणी मी रव्याचे पळी पापड करणार आहे। चवीला पण एकदम खुसखुशीत होतात आणि हे वर्षभर टिकतात। खूप खमंग आणि एकदम क्रिस्पी असे हे पापड होतात। चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। अर्धा किलो रवा मी संध्याकाळी झोपताना एका पातेल्यामध्ये भिजत ठेवला होता आणि ह्याच्यावरचं पाणी मी काढून टाकलेलं आहे। जसे इडलीला पीठ आपण भिजत घालतो ते जसं फर्मेंटेशन होतं ना, तसंच सेम आता हा रवा पण रात्रभर भिजत ठेवल्यामुळे हा फर्मेंटेशन झालेला आहे। याचं म्हणजे हा आंबटपणा ह्याच्यामध्ये आलेला आहे। त्यानंतर चमचाने व्यवस्थित असं हलवून गाठी फोडून घेतल्या आहेत आणि नंतर मी 4 पातेलं पाणी जे आहे ना ते एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे। गरम झालं का नाही हे अधूनमधून आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर हा जो रव्याचा चिक आहे, जो आपण रात्रभर रवा भिजत ठेवला होता आणि वरचं पाणी काढून टाकलेला आहे, तो रवा आता आपल्याला या पातेल्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पाणी गरम करायचं आहे। गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आहे। थोडंसं पातेल्याला वगैरे रवा राहिला असेल तर तुम्ही पाणी टाकून तो पुन्हा एकदा या पातेल्यामध्ये पाणी टाकू शकता। आणि पाणी गरम झालं की आपल्याला काय करायचं आहे, एका स्टीलच्या चमच्याने आपल्याला हे जे रव्याचे जे पीठ आहे ते व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे, जेणेकरून ते खाली चिकटता कामा नये। जर तुमचे पीठ खाली चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तेल पण लावू शकता पातेल्याला आणि चमच्याने आपल्याला हे फिरवत राहायचं आहे, जेणेकरून गिटळ्या किंवा गाठी होणार नाही, त्याची दक्षता घ्यायची। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1-2 चमचे मोठे मीठ मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तीळ आणि जिरे पण टाकू शकता। आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चमच्याने पीठ जे आहे ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठी होणार नाहीत। अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि 20 मिनिटे शिजवायचं आहे। 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की हे पीठ आपले शिजलेले आहे का नाही हे ओळखण्याची ट्रिक तुम्हाला सांगते। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे। ते जर पसरलं नाही, एकदम घट्ट राहिलं एक तारी पाकासारखं, तर समजायचं की आपले पीठ हे घट्ट झालेलं आहे, व्यवस्थित शिजले आहे, म्हणजे ह्याचे तुकडे पडणार नाहीत। आता आपलं पीठ शिजत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि ज्यावेळेस हे पीठ शिजताना एक प्रकारची चकाकी येते ह्या पिठावरती। आणि नंतर मी एका छोट्या पातेल्यामध्ये हे काढलेलं आहे। थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला, लगेच घालायचं नाही। थंड झालं की आपल्याला प्लास्टिकच्या शीटवर, एकदम पातळ पण नाही एकदम जाडसरही नाही, मीडियम पद्धतीने आपल्याला हे पापड्या जे आहेत ना, पळी पापड, ते आपल्याला टाकायचे आहेत। एकदम स्मूथ आणि खूप छान हे पापड होतात। एक एक करून सर्व पापड उन्हामध्ये आपल्याला ह्या प्लास्टिकच्या शीटवर घालायचे आहेत। नसेल तर एखाद्या कॉटनच्या पांढऱ्या फडक्यावरही तुम्ही टाकू शकता। परंतु हे पीठ थंड झाल्यानंतर मीडियम, म्हणजे जास्त गरम नव्हतं आणि जास्त कोमटही म्हणजे जास्त गारही नव्हतं, एकदम मीडियम अशा पद्धतीचं हे पीठ होतं। तेव्हा मी ह्या प्लास्टिकच्या शीटवर टाकलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे शिजल्या म्हणजे हे वाळल्यानंतर पलटी करायचं आहे आणि उन्हामध्ये कडक वाळवायचं आहे 2 दिवस। आणि प्लास्टिकच्या शीटवर खूप सहज निघतात, परंतु जास्त गरम पीठ जर तुम्ही ह्याच्यावर घातलं तर ह्या कागद काय होतो, चिकटतो या पापड्याला। त्यामुळे पीठ थंड होऊ द्यायचं फॅनखाली, नंतर घालायचं। आणि 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकता की किती छान अशा आपल्या पापड्या बनलेल्या आहेत। आता मी थोडं तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एकदम खुसखुशीत अशा ह्या पापड्या आपल्या बनलेल्या आहेत। अगदी सणाला तुम्ही हे तळू शकता। खायला पण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात, तोंडात टाकलं की विरघळतात। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी बनवलेली आहे। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या